सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। विधान परिषद उपसभापती व शिवसेना नेत्या डॉक्टर निलिमाताई गोरे यांच्या निवासस्थानी गणरायाची विधिपूर्वक स्थापना। महाराष्ट्रात गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने व आनंदाने दरवर्षी साजरा करण्यात येतो। राज्यातील अनेक राजकीय नेत्यांच्या घरी गणपती बाप्पांचे आगमन झाले। महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती व शिवसेना नेत्या डॉक्टर निलिमाताई गोरे यांच्या पुण्यातील सिल्वर रॉक्स या निवासस्थानी गणरायाची विधिवत स्थापना करण्यात आली। उपसभापती डॉक्टर निलिमाताई गोरे यांनी मनोभावे गणरायाची आरती करून राज्याच्या सुख समृद्धी व भरभराटीची कामना केली। राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार यावे, भविष्यात होणारी विधानसभा निवडणूक शांततामय मार्गाने आणि लोकशाही मजबूत करणारी असो, अशी प्रार्थना डॉक्टर निलिमाताई गोरे यांनी गणरायाकडे केली। सिटी इंडिया न्यूज साठी विशेष प्रतिनिधी। आमच्या घरात गणपती मी आणि माझी बहीण जेलम यांच्या आग्रहामुळे सुरू झालेला आहे। गणेशाकडे आज मनापासून प्रार्थना केली की आमच्याकडे नुकताच विधान भवनाच्या मध्ये माननीय राष्ट्रपती महोदया द्रौपदी मुर्मू आल्या होत्या आणि अतिशय सुंदर असा कार्यक्रम पार पडला। विधान परिषदेचा शतक महोत्सवी कार्यक्रम झाला। अजूनही त्यातले काही कार्यक्रम बाकी आहेत। त्याचबरोबर लवकरच विधानसभेच्या निवडणुका होत आहेत। त्या शांततामय मार्गाने, लोकशाही मार्गाने पार चांगल्या पद्धतीने पडतील याची मला खात्री आहे आणि परत एकदा महायुतीचं सरकार राज्यामध्ये यावं हीच मी गणेशाच्या चरणी प्रार्थना केली। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, आनंदाचा शिधा, अन्नपूर्णा योजना, उच्च तंत्र शिक्षणामध्ये मुलींना फायदा, तसंच स्टायपेंडमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मिळणारा स्टायपेंड, योजना दूत, शेतकऱ्यांच्यासाठी वीज माफी, असे अनेक मुद्दे युती सरकारने घेतलेले आहेत। ते पूर्ण करण्यासाठी म्हणून गणरायाने शक्ती द्यावी आणि हा गणेशोत्सव शांततामय मार्गाने, सुरक्षितपणे आणि पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा व्हावा अशी प्रार्थना मी श्री गणेशाकडे केलेली आहे। ठीक आहे।